हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. त्यानंतर पोलिसांची गाडी वेगाने निघून गेली आणि प्रीतीच्या हातात ती छोटीशी जुनी पितळी चावी राहिली. तिच्या मनात हजारो प्रश्न घोंगावत होते. ही चावी नक्की कशाची आहे? रणवीरने अटक होण्यापूर्वी माझ्या हातात ही का दिली? तितक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. प्रीतीने थरथरत्या हाताने कॉल उचलला. जर रणवीरला वाचवायचं असेल तर त्या चावीने लॉकर क्रमांक 17 उघड. पण लक्षात ठेव, तुझ्यावर नजर ठेवली जात आहे. एवढं बोलून समोरच्याने फोन कट केला. प्रीतीच्या अंगावर काटा आला. ती थेट त्या जुन्या बँकेकडे निघाली, जिथे रणवीरने एकदा सहज बोलताना जुन्या आठवणी कधीच नष्ट होत नाहीत असं म्हटलं होतं. बँकेत पोहोचल्यावर तिने चावी लॉकरमध्ये फिरवली. लॉकर उघडताच तिचे डोळे विस्फारले. आत एक जुनी डायरी, काही छायाचित्र आणि एक पेनड्राईव्ह ठेवलेली होती. डायरीच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रिय प्रीती, जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्यापासून दूर आहे. पण विश्वास ठेव, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी जे काही केलं आहे ते फक्त तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी. प्रीतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने थरथरत्या हाताने पुढचं पान उघडलं. त्यात 25 वर्षांपूर्वीचा एक फोटो होता. त्या फोटोत एक लहान मुलगी, तिचे आई वडील आणि त्यांच्या मागे उभा असलेला एक तरुण. तो तरुण दुसरा कोणी नसून रणवीरचे वडील होते. प्रीतीला धक्का बसला. म्हणजे रणवीरच्या कुटुंबाचा माझ्या भूतकाळाशी संबंध आहे. तेवढ्यात तिने पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावली. व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर रणवीर दिसत होता. प्रीती, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही आहे. मी एका गुप्त मिशनवर काम करत होतो. त्या मिशनचा संबंध तुझ्या आईवडिलांच्या अपघाताशी आहे. तो अपघात नव्हता, तो एक नियोजित कट होता आणि आता तेच लोक तुझ्या मागे लागले आहेत. हे ऐकताच प्रीतीचा श्वास अडकला. अचानक बँकेतील दिवे बंद झाले. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. काही क्षणांनी कोणाच्या तरी पावलांचा आवाज तिच्या कानावर पडला. एक काळ्या कपड्यातला माणूस सावकाश तिच्याकडे येत होता. त्याच्या हातात बंदूक होती. तो थंड आवाजात म्हणाला, पेनड्राईव्ह आम्हाला दे, नाहीतर रणवीरचं पुढचं सूर्योदय पाहणं अशक्य होईल. प्रीतीने पेनड्राईव्ह घट्ट पकडली आणि त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार आला, रणवीरला वाचवायचं, कोणत्याही परिस्थितीत. रात्र अधिकच गडद होत चालली होती. काळ्या कपड्यातला तो माणूस बंदूक रोखून प्रीतीकडे एक एक पाऊल टाकत होता. ती पेनड्राईव्ह माझ्या हातात दे, नाहीतर रणवीरचा शेवट तुझ्या डोळ्यांसमोर होईल. प्रीतीच्या चेहऱ्यावर भीती होती, पण डोळ्यात निर्धार होता. ती अचानक मागे सरकली आणि बँकेच्या मागच्या दरवाजाकडे धावू लागली. तिला पकडा, त्या माणसाने ओरडताच आणखी 2 जण सावलीतून बाहेर आले. प्रीती जीवाच्या आकांताने धावत होती. तेवढ्यात समोर एक काळी SUV येऊन थांबली. दार उघडलं. लवकर बस, एका तरुणीचा आवाज आला. क्षणाचाही विचार न करता प्रीती गाडीत बसली. गाडी भरधाव वेगाने निघाली. काही मिनिटांनी प्रीतीने विचारलं, तुम्ही कोण आहात? ती तरुणी हलकसं हसली. माझं नाव सायली आहे आणि मी रणवीरसोबत गेली 3 वर्ष काम करते. म्हणजे रणवीर खरंच पोलिसांसाठी काम करत होता? सायलीने मान हलवली. नाही, तो एका गुप्त विशेष मिशनचा भाग होता. त्याने स्वतःवर गुन्हेगार असल्याचा शिक्का बसू दिला, पण तुझ्यावर एक ओरखडाही येऊ दिला नाही. हे ऐकताच प्रीतीच्या डोळ्यात अश्रू आले. मग त्याने मला काहीच का सांगितलं नाही? सायली शांतपणे म्हणाली, कारण त्याला माहीत होतं
सत्य समजलं तर तुझा जीव धोक्यात येईल. इतक्यात गाडी एका जुन्या फार्म हाऊस समोर थांबली. आत गेल्यावर मोठ्या स्क्रीनवर अनेक फाईल्स उघड्या होत्या. त्यात एक फोटो पाहून प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली. फोटोमध्ये तिचे वडील, रणवीरचे वडील आणि अजून एक अनोळखी व्यक्ती एकत्र उभे होते. फोटोच्या मागे लिहिलं होतं, ऑपरेशन सूर्य 25 वर्षांपूर्वी. सायलीने एक जाड फाईल प्रीतीच्या हातात दिली. हे सत्य आहे, पण ते वाचण्याची हिंमत लागेल. प्रीतीने फाईल उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रीतीने आई वडील जिवंत आहेत. प्रीतीचे आई वडील जिवंत आहेत हे वाचून तिच्या हातातून फाईल खाली पडली. हे अशक्य आहे. मी तर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेले होते. सायली काही बोलणार इतक्यात संपूर्ण फार्म हाऊसमध्ये सायरन वाजू लागला. एक सुरक्षा रक्षक धावत आत आला. मॅडम, आपलं ठिकाण शत्रूंना समजलं आहे. त्याच क्षणी बाहेर गोळीबार सुरू झाला. काचा फुटू लागल्या. सायलीने प्रीतीचा हात पकडला. वेळ नाही, माझ्या मागे ये. दोघी एका गुप्त भुयारी मार्गाने धावू लागल्या. पण त्या मार्गाच्या शेवटी त्यांची वाट पाहत एक व्यक्ती उभी होती. त्याने हळूहळू चेहऱ्यावरचा मास्क काढला. तो चेहरा पाहताच प्रीतीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तू इथे? पण तू तर 5 वर्षांपूर्वी मेला होतास. तो माणूस हसला. खेळ आता सुरू झाला आहे प्रीती, आणि रणवीरला वाचवायचं असेल तर तुला तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घ्यावा लागेल. त्याच्या हातात एक रिमोट होता. त्याने स्क्रीन चालू केली. एका बाजूला रणवीर खुर्चीला बांधलेला दिसत होता, तर दुसऱ्या बाजूला 2 वृद्ध व्यक्ती अंधाऱ्या खोलीत कैद होते. तो म्हणाला, एका बटनाने रणवीर वाचेल, दुसऱ्या बटनाने तुझे खरे आई वडील. दोघांना एकाच वेळी वाचवणं अशक्य आहे. प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हाताने त्या रिमोटकडे हात पुढे गेला आणि तेवढ्यात स्क्रीनवर रणवीरने ओठ हलवले. प्रीती, माझी काळजी करू नकोस. पुढच्या क्षणी संपूर्ण भुयारी मार्गात प्रचंड स्फोट झाला आणि सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं. स्फोटाचा प्रचंड आवाज संपूर्ण भुयारी मार्गात घुमला. धूर इतका दाट होता की समोरचंही दिसत नव्हतं. प्रीती, खाली वाक. सायलीने जोरात ओरडत तिचा हात पकडला. दोघी एका तुटलेल्या भिंतीआड लपल्या. काही सेकंदांनी धूर विरळ झाला. प्रीतीने आजूबाजूला पाहिलं. तो रहस्यमय माणूस गायब झाला होता, पण जमिनीवर त्याचा रिमोट पडलेला होता. सायलीने तो उचलला. त्याचवेळी रिमोटच्या स्क्रीनवर एक लाल रंगाचा मेसेज चमकला. लाईव्ह लोकेशन डिटेक्टेड सब्जेक्ट रणवीर. सायलीच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण उमटली. रणवीर अजून जिवंत आहे. प्रीतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मला त्याच्याकडे घेऊन चल आत्ताच. दोघी रिमोटवर दिसणाऱ्या लोकेशनच्या दिशेने निघाल्या. जंगलाच्या मध्यभागी एक मोडकळीस आलेला कारखाना होता. बाहेर अनेक सशस्त्र माणसं पहारा देत होती. सायलीने हळू आवाजात सांगितलं, याच ठिकाणी रणवीरला ठेवलेलं आहे. प्रीती काही बोलणार इतक्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुझ्यावर विश्वास ठेवणं ही रणवीरची सर्वात मोठी चूक होती. त्या मेसेजसोबत एक फोटो होता. फोटो पाहून प्रीतीच्या अंगावर काटा आला. त्या फोटोमध्ये सायली त्या मुखवटाधारी माणसासोबत उभी होती. प्रीतीने क्षणभर सायलीकडे पाहिलं. म्हणजे तू? सायली काही बोलण्याआधीच तिच्या हातातील बंदूक
बंदूक जमिनीवर पडली. तिने दोन्ही हात वर केले. हो, मी त्यांच्यासोबत होतो. पण ते 3 वर्षांपूर्वी. त्यानंतर रणवीरने माझा जीव वाचवला आणि मला सत्य कळलं. आज मी फक्त त्याच्यासाठी लढते. प्रीती तिच्यावर विश्वास ठेवायचा की नाही या द्विधा मनस्थितीत होती. तेवढ्यात कारखान्याचं मोठ्या लोखंडी गेट उघडलं. आतून एक उंच माणूस बाहेर आला. त्याने हळूहळू टाळ्या वाजवल्या. शाब्बास प्रीती, तू अपेक्षेपेक्षा जास्त हुशार निघालीस. तो पुढे आला आणि चेहरा स्पष्ट दिसताच प्रीतीच्या पायाखालची जमीन सरकली. तो दुसरा तिसरा कोणी नसून कोणी नव्हता, रणवीरचा काका विक्रम. रणवीरने अनेकदा ज्यांचा आदराने उल्लेख केला होता, तेच विक्रम आज शत्रूच्या रूपात तिच्यासमोर उभे होते. विक्रम थंड हसत म्हणाला, 25 वर्षांपूर्वी सुरू झालेला खेळ संपवण्याची वेळ आली आहे. तुझे आई वडील, रणवीरचे वडील आणि मी, आम्ही तिघे एकाच गुप्त मिशनचा भाग होतो. पण पैशासाठी आणि सत्तेसाठी मी माझ्या मित्रांनाच संपवलं. प्रीतीचा श्वास अडकला. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या अपघातामागे तू होतास? विक्रम मोठ्याने हसला. अपघात नाही, तो माझा पहिला गुन्हा होता. हे ऐकताच प्रीतीच्या डोळ्यात संताप उसळला. पण त्याच क्षणी कारखान्याच्या आतून रणवीरचा आवाज घुमला. प्रीती, मागे बघ. प्रीतीने वळून पाहिलं. एक स्नायपर तिच्यावर नेम धरून उभा होता. गोळी झाडली गेली आणि पुढच्या क्षणी रणवीर स्वतःला सोडवत तिच्या समोर झेपावला. गोळी थेट रणवीरच्या खांद्यावर घुसली. रणवीर! प्रीती किंचाळत त्याच्याकडे धावली. रक्ताने त्याचा शर्ट लाल झाला होता. पण रणवीर वेदना सहन करत हसला आणि तिच्या हातात एक छोटी चिप ठेवत म्हणाला, यामध्ये विक्रमच्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा आहे. हे बोलून रणवीर बेशुद्ध झाला आणि तेवढ्यात विक्रमने आपल्या मोबाईलवरील एक बटन दाबलं. संपूर्ण कारखान्यात टाइम बॉम्बचा अलार्म सुरू झाला. उरलेला वेळ फक्त 5 मिनिटांचा. कारखान्यात टाइम बॉम्बचा अलार्म सतत वाजत होता. 5 मिनिटे. लाल दिवे लुकलुकत होते. रणवीर बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याच्या खांद्यातून रक्त वाहत होतं. रणवीर, डोळे उघड. मला सोडून जाऊ नकोस. प्रीती रडत त्याचा हात धरून म्हणाली. रणवीरने कसाबसा डोळे उघडले. प्रीती, माझ्यापेक्षा ती चिप महत्त्वाची आहे. ते कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेव. प्रीतीने ती चिप आपल्या गळ्यातील लॉकेटमध्ये लपवली. तेवढ्यात सायलीने आजूबाजूला पाहिलं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथून बाहेर पडायला गुप्त मार्ग असणारच. पण विक्रम मोठ्याने हसू लागला. गुप्त मार्ग? तो मी आधीच बंद केला आहे. आता इथून कोणाचाही जिवंत बाहेर जाणं अशक्य आहे. इतक्यात कारखान्याच्या छतावरून हेलिकॉप्टरचा आवाज घुमला. सर्च लाईट थेट कारखान्यावर पडला. विक्रमच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास क्षणात नाहीसा झाला. कारखान्याचं चप्पर तोडत कमांडो आत उतरले. त्यांचा प्रमुख जोरात ओरडला, स्पेशल टास्क फोर्स, सगळ्यांनी शस्त्र खाली ठेवा. गोळीबार सुरू झाला. विक्रमचे माणसं एकामागून एक पकडले जाऊ लागले. गोंधळाचा फायदा घेत विक्रम मागच्या दरवाजातून पळू लागला. तो पळतोय, सायली ओरडली. रणवीर अजूनही जखमी होता, पण त्याने वेदना सहन करत बंदूक उचलली. त्याने विक्रमवर नेम धरला. मात्र गोळी झाडण्याआधीच प्रीतीने त्याचा हात पकडला. नको रणवीर, तो जिवंत पकडला गेला तरच सगळं सत्य जगासमोर येईल. रणवीरने तिच्याकडे पाहिलं आणि बंदूक खाली केली. विक्रम जंगलाच्या दिशेने पळून गेला. कमांडोंनी रणवीर आणि प्रीतीला बाहेर काढलं. ते कारखान्यापासून अवघे काही मीटर दूर आले आणि पुढच्या क्षणी धाम! संपूर्ण कारखाना प्रचंड स्फोटाने हवेत उडाला
आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या. प्रीतीने घाबरून रणवीरला मिठी मारली. पहिल्यांदाच रणवीरने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. मी तुला वचन दिलं होतं, तुला काहीही होऊ देणार नाही. प्रीतीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आता मला तुझ्यापासून कधीच दूर जायचं नाही. दोघे काही क्षण एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कमांडो प्रमुख धावत आला. त्याच्या हातात एक सॅटेलाइट फोन होता. रणवीर, तुझ्यासाठी तातडीचा कॉल आहे. रणवीरने फोन कानाला लावला. समोरून एक गंभीर आवाज आला. विक्रम पळालाय आणि त्याने तुझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचं अपहरण केलं आहे. रणवीर दचकला. कोणाचं? समोरून उत्तर आलं, तुझी आई. रणवीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच वेळी प्रीतीच्या लॉकेटमध्ये लपलेली चिप अचानक गरम होऊ लागली. तिने ती बाहेर काढली. चिपवर एक छोटासा लाल दिवा चमकत होता. सायलीने आश्चर्याने म्हटलं, ही साधी चिप नाही, यात ट्रॅकर आहे. तेवढ्या चिपमधून एक रेकॉर्ड केलेला आवाज ऐकू आला. तो आवाज रणवीरच्या वडिलांचा होता. रणवीर, जर हा संदेश तुला ऐकू येत असेल तर समज विक्रमने शेवटचा डाव खेळला आहे, पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नाही. रणवीर आणि प्रीती दोघेही श्वास रोखून ऐकत होते. रेकॉर्डिंगमधील पुढचं वाक्य ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. प्रीती, तू फक्त या रहस्याची साक्षीदार नाहीस, तर ऑपरेशन सूर्यची खरी वारसदार आहेस. दोघे एकमेकांकडे अवाक होऊन पाहत राहिले आणि दूर जंगलात उभा असलेला विक्रम त्यांच्याकडे पाहून पुन्हा एकदा गूढपणे हसू लागला. रात्र अजूनही संपली नव्हती. रणवीर, प्रीती आणि सायली कमांडोच्या सुरक्षित वाहनात बसले होते, पण गाडीत पूर्ण शांतता होती. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. ऑपरेशन सूर्यची खरी वारसदार प्रीतीच कशी? प्रीतीने थरथरत्या आवाजात विचारलं. रणवीर, मला खरंच काहीच समजत नाही. मी कोण आहे? रणवीर तिचा हात हातात घेत म्हणाला, काळजी करू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. इतक्यात सायलीने लॅपटॉपमध्ये ती चिप जोडली. स्क्रीनवर एकामागोमाग एक गुप्त फाईल्स उघडू लागल्या. अचानक एक व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर रणवीरचे वडील दिसत होते. जर हा व्हिडिओ पाहिला जात असेल तर याचा अर्थ विक्रम अजूनही जिवंत आहे आणि जर प्रीती माझ्यासोबत असेल तर सत्य सांगण्याची वेळ आली आहे. त्यांनी एक जुना फोटो कॅमेऱ्यासमोर धरला. त्या फोटोमध्ये लहानपणी प्रीती एका महिलेच्या मांडीवर बसली होती. त्या महिलेच्या गळ्यात अगदी प्रीतीसारखंच लॉकेट होतं. रणवीरच्या वडिलांनी पुढे सांगितलं, प्रीती, तुझ्या आईवडिलांनी देशासाठी एक अशी माहिती सुरक्षित ठेवली होती ज्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले. ती माहिती कोणत्याही फाईलमध्ये नव्हती, ती एका विशेष कोडमध्ये होती. सायलीने आश्चर्याने विचारलं, मग तो कोड कुठे आहे? व्हिडिओमध्ये उत्तर आलं, तो कोड प्रीतीच्या लॉकेटमध्ये नाही, तो तिच्या आठवणीत आहे. प्रीती गोंधळून गेली. माझ्या आठवणीत? रणवीरने तिच्याकडे पाहिलं. अचानक त्याला काहीतरी आठवलं. प्रीती, तुला लहानपणी झोपताना तुझी आई एक गाणं म्हणायची असं तू मला एकदा सांगितलं होतंस, आठवतंय? प्रीतीने डोळे मिटले. काही क्षण शांतता पसरली. मग ती हळूहळू तेच गाणं गुणगुणू लागली. ती शेवटची ओळ म्हणताच लॅपटॉपच्या स्क्रीनवर अचानक एक हिरवा संदेश चमकला. व्हॉइस कोड ॲक्सेप्टेड. सायली अवाक झाली. हे अशक्य आहे. त्या गाण्यातच गुप्त पासकोड लपला होता. क्षणात नवीन फाईल उघडली. त्यात विक्रमच्या बँक व्यवहारांपासून ते 25 वर्षांपूर्वीच्या कटाचे पुरावे होते. आता विक्रमला कायद्यापासून वाचवणं जवळजवळ अशक्य होतं. पण तेवढ्यात
लॅपटॉपवर दुसरा व्हिडिओ आपोआप सुरू झाला. स्क्रीनवर विक्रम दिसत होता. तो हसत म्हणाला, शाब्बास, तुम्ही पहिला टप्पा पार केलात. पण तुम्हाला वाटतं का मी एवढा मूर्ख आहे? त्याने कॅमेराचा कोड बदलला. एक अंधारलेली खोली दिसू लागली. त्या खोलीत खुर्चीला बांधलेली एक महिला रडत होती. ती दुसरी कोणी नसून रणवीरची आई होती. विक्रम तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला, रणवीर, पुढच्या 24 तासात प्रीतीला घेऊन एकटाच जुन्या सूर्यगड किल्ल्यावर ये. पोलीस, कमांडो किंवा सायली यांच्यापैकी एक जरी सोबत आला तर तुझ्या आईचा शेवटचा श्वास तुझ्या डोळ्यांसमोर असेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. गाडीत पुन्हा शांतता पसरली. रणवीरने मूठ घट्ट आवळली. प्रीती त्याच्यासमोर उभी राहिली. मी तुझ्यासोबत येणार. कोणताही धोका असो. आपण एकत्र सामना करू. रणवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, याच कारणासाठी मी तुझ्यावर प्रेम केलं. त्याने हलकेच तिच्या कपाळावर हात ठेवला. पण त्याच क्षणी कमांडोच्या वाहनाचा चालक अचानक ओरडला, ब्रेक फेल झाले आहेत. गाडी भरधाव वेगाने डोंगराच्या उताराकडे धावू लागली आणि समोर खोल दरी होती. कमांडोचं वाहन भरधाव वेगाने दरीच्या दिशेने धावत होतं. ब्रेक काम करत नाहीत. चालक पुन्हा ओरडला. प्रीतीने घाबरून रणवीरचा हात घट्ट पकडला. सायलीने क्षणार्धात परिस्थिती ओळखली. हा अपघात नाही, गाडीचा कंट्रोल सिस्टीम हॅक करण्यात आला आहे. रणवीरने लगेच स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं. सगळ्यांनी घट्ट पकडा. समोर फक्त काही सेकंदाचा अवधी होता. दरीच्या अगदी काठावर येताच रणवीरने स्टेअरिंग जोरात उजवीकडे वळवली. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरियरवर आदळली. मोठा आवाज झाला आणि गाडी अर्धी दरीच्या बाहेर लटकली. खाली शेकडो फूट खोल दरी होती. प्रीतीने डोळे उघडले. तिने पाहिलं, रणवीरचं शरीर तिच्यावर पडलं होतं. अपघाताच्या क्षणी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवलं होतं. रणवीर, तू ठीक आहेस ना? रणवीर हलकसं हसला. तू सुरक्षित आहेस म्हणजे मी ठीक आहे. प्रीतीच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात बाहेरून टाळ्यांचा आवाज आला. टक टक टक. सगळ्यांनी काचेतून बाहेर पाहिलं. दरीच्या काठावर काळ्या सूटमध्ये विक्रम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. रणवीर, मला माहीत होतं तू इथून जिवंत बाहेर पडशील. विक्रमने हात वर केला. त्याच्या मागून 10-12 सशस्त्र माणसं बाहेर आली. कमांडो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. पण विक्रम शांतपणे म्हणाला, कोणीही गोळी झाडणार नाही. त्याने खिशातून एक छोटंसं उपकरण काढलं. या गाडीखाली मी आधीच रिमोट बॉम्ब बसवला आहे. प्रीतीचा श्वास अडकला. विक्रम पुढे म्हणाला, गोळी झाडली किंवा पळायचा प्रयत्न केला तर एका बटनाने ही गाडी थेट दरीत जाईल. सगळे निशब्द झाले. तेवढ्यात रणवीर हळूच प्रीतीच्या कानात कुजबुजला, घाबरू नकोस, माझ्याकडे अजून एक शेवटचा प्लॅन आहे. त्यावेळी प्रीतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. रणवीरने आपल्या घड्याळाचं एक गुप्त बटन दाबलं. 10 सेकंद. काहीच घडलं नाही. विक्रम मोठ्याने हसू लागला. रणवीर, तुझ्या सगळ्या युक्त्या संपल्या. पण अचानक आकाशात एक प्रचंड गर्जना झाली. सगळ्यांनी वर पाहिलं. 2 लष्करी हेलिकॉप्टर वेगाने त्या दिशेने येत होते. लष्करी. विक्रमच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं. हे कसं शक्य आहे? रणवीर शांतपणे म्हणाला, तुला वाटलं मी फक्त तुझ्यासाठी काम करत होतो, पण मी प्रत्येक हालचालीचा बॅकअप आधीच तयार ठेवला होता. हेलिकॉप्टरमधून कमांडो खाली उतरू लागले. गोळीबार सुरू झाला. गोंधळाचा फायदा घेत विक्रम पुन्हा जंगलात पळून गेला. पण यावेळी तो पळताना एक फाईल खाली पडली. सायलीने ती उचलली. फाईल उघडताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रणवीर, ही फाईल काय आहे ह्यात?
रणवीरने विचारलं. सायली थरथरत म्हणाली, प्रीतीच्या जन्माचं खरं रहस्य. प्रीतीने घाईघाईने फाईल हातात घेतली. पहिलंच पान उघडताच तिच्या डोळ्यांसमोर एक जन्मनोंद प्रमाणपत्र होतं. त्यावर तिचं नाव होतं. पण आई वडिलांच्या जागी लिहिलेली नावं पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. हे कसं शक्य आहे? रणवीरने ते प्रमाणपत्र पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरही धक्क्याचे भाव उमटले. कारण त्या कागदपत्रावर लिहिलं होतं, प्रीती ही विक्रमची जैविक मुलगी आहे. दूर जंगलात उभा असलेला विक्रम पुन्हा एकदा हसू लागला. आता बघूया रणवीर, प्रेम जिंकतं की रक्ताचं नातं? तर मित्रांनो, पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.